तसेच इंदिरानगर ही मागासवर्गीय वस्ती असून तिथल्या लोकांना, नागरिकांना, महिलांना उघड्यावर स्वच्छास बसण्यास करण्यास पाडलं, म्हणून त्यांच्यावर 18 ॲक्टप्रमाणे कारवाई करा म्हणून जिल्हाधिकारी साहेबांच्यावर संबंधित जे महापालिकेचे आयुक्त आहेत, संबंधित अधिकारी आहेत, जे या गोष्टीची अंमलबजावणी करत नाहीत त्यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा। नमस्कार। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये शौचालयांची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आणि या विरोधामध्ये आज दलित महासंघाच्या वतीनं उत्तम मोहिते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर टंबरेल मोर्चा काढलेला आहे। हातामध्ये तांब्या घेऊन, टंबरेल घेऊन हा मोर्चा गारपीट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय एक 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे। भर उन्हामध्ये हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे। आपल्याबरोबर दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष आहेत उत्तम मोहिते, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नक्की मागणी आहे साहेब? अनेक वर्षापासून आमची इंदिरानगर हे परिसर मागासवर्गीय वस्ती आहे। 75 ते 80 वर्षापासून ही वस्ती त्या ठिकाणाला वास्तव्यास आलेली आहे। महापालिकेच्या नकाशावर तसेच शासकीय कागदावर हे अंमलात आलं गेलेलं आहे। या ठिकाणाला सर्व सुविधा द्या म्हणून शासनाने अनेक पद्धतीचे जी.आर काढलेले आहेत। महाराष्ट्र शासनाचा मागासवर्गीयांसाठी असा जी.आर आहे की त्यांना तात्काळ परवाच, मला वाटते कालच्या गेल्या आठवड्यात फडणवीस साहेबांनी ज्या ठिकाणाला झोपडपट्टी आहेत त्यांना त्या ठिकाणाला घर बांधण्यासाठी 3 ते 4 लाख रुपयाची शासकीय जी.आर मदत केलेली आहे, पण ही कोणत्या पद्धतीची अंमलबजावणी केली जात नाही। अनेक वर्षापासून आमचं पिण्याच्या पाण्यासाठी, ड्रेनेजसाठी, रस्त्यासाठी, गटरीसाठी, स्वच्छतेसाठी दलित महासंघ मोहिते गटानं 22 आंदोलनं केले आहेत, पण संबंधित प्रशासकीय यंत्रणेनं झोपेचं सोंग घेऊन आमची अवस्था दैनंदिन केलेली आहे। कारण त्या ठिकाणाला मागासवर्गीय राहतात म्हणून ही लोक त्या ठिकाणाला जातीवादपणा करत झोपेचं सोंग आणत आहेत। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्यांचा चाललेला झोपेचं सोंगेला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांच्यावर संबंधित जे महापालिकेचे आयुक्त आहेत, संबंधित अधिकारी आहेत, जे या गोष्टीची अंमलबजावणी करत नाहीत त्यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा। तसेच इंदिरानगर ही मागासवर्गीय वस्ती असून तिथल्या लोकांना, नागरिकांना, महिलांना उघड्यावर स्वच्छास बसण्यास करण्यास पाडलं, म्हणून त्यांच्यावर 18 ॲक्टप्रमाणे कारवाई करा म्हणून। तसेच येत्या काळात संबंधित संडास आम्हाला त्या ठिकाणाला 50 लाखाची संडास मंजूर झालेले आहेत। आमची घरं आम्हाला नावावर करून द्या। मागासवर्गीय वस्ती असल्यामुळं आम्हाला पाणी कनेक्शन 1 रुपया भरून आम्हाला पाणी कनेक्शन मिळते, ते पाणी कनेक्शन द्या म्हणून आम्ही आज या ठिकाणाला आमच्या पदाधिकाऱ्यांनी साड्या नेसून लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे हातात संडासचा तांब्या घेऊन आम्ही आलोय या ठिकाणाला। नक्कीच या निमित्तानं सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणारी ही इंदिरानगर झोपडपट्टी आहे। यामध्ये संडासची सोय नाही, पाण्याची सोय नाही आणि त्यामुळं इथल्या महिलांना उघड्यावर शौचास जावं लागते, नागरिकांना उघड्यावर शौचास बसावं लागतंय आणि त्यामुळं महानगरपालिका प्रशासन याला जबाबदार आहे आणि या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी या निमित्तानं उत्तम मोहिते यांनी केली आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली।